नमस्कार, मी अमर प्रथमेश वास्तूमधून. बऱ्याचदा आपल्याला खूप कॉमन प्रश्न विचारले जातात आणि सगळ्यात मेन असतो की घर नवीन चूज करतोय आपण, तर ते करताना बेसिक वास्तूच्या काय गोष्टी बघितल्या पाहिजेत. येस, डेफिनेटली की एखादा चांगला वास्तू कन्सल्टंट तुम्हाला ह्याच्यात बेटर गाईड करू शकतो. पण जेव्हा आपण पहिल्यांदा सुरुवातीला जातो घरं बघण्यासाठी किंवा शॉर्टलिस्ट करण्यासाठी, तर प्रत्येक वेळेस त्यांना घेऊन जाण्यापेक्षा एक थोड्याशा बेसिक पॉइंट्स जर आपण बघितले, कारण आजकाल आपल्याकडे कंपास हा सगळ्यांकडे असतो. आयफोनचा कंपास हा सगळ्यात चांगला कंपास आहे. तो त्याच्यावरती आपल्याला डायरेक्शन दिसतात. नॉर्थ, ईस्ट या डायरेक्शन या ओव्हरऑल सगळ्यांसाठीच चांगल्या आहेत. त्याचबरोबर साऊथ आणि वेस्ट याही डायरेक्शन चांगल्या आहेत. बट ऑब्वियस की तुमचं प्रोफेशन काय आणि तुम्ही कोणत्या प्रकारच्या बिझनेस मध्ये आहात, काय तुमचं करिअर आहे, त्याच्यानुसार या गोष्टी चेंज होतात. तर पॉझिटिव्ह एंट्रन्स असणं ही एक गोष्ट फ्लॅटच्या दृष्टीनं मला अत्यंत महत्वाची वाटते. कारण फ्लॅटमध्ये एंट्रन्स ही एकच गोष्ट आहे जी आपण चेंज नाही करू शकत. बाकी त्यातली अंतर्गत रचना, टॉयलेट्स, बाथरूम, बेडरूम या गोष्टी आपण चेंज ट्राय करू शकतो. सो एंट्रन्स बघणं हे गरजेचं आहे. तर एंट्रन्स बघायचं आहे कसं, ह्याच्यात बऱ्याचशा मिथ आहेत. माझ्या घराचं, माझ्या वास्तूचं फेसिंग कोणतं आहे, तर वास्तूचं फेसिंग हे नेहमी आपल्या घराच्या मेन डोअर मध्ये आत उभं राहून आपण समोर बघताना जी दिशा आपल्या नाकासमोर येईल ती म्हणजे आपल्या वास्तूचं फेसिंग आहे. तो कंपास मध्ये पण आपण त्याच पद्धतीनं स्ट्रेट कंपास मोबाईल धरून आपण चेक करणार आहे की आपल्याला काय दाखवतं, नॉर्थ दाखवत आहे, ईस्ट दाखवत आहे आणि त्याच्यानुसार करणार आहे. सो ह्याच्यात ढोबळमानानं एक हे आहे की जेव्हा मी माझ्या मेन एंट्रन्स मधनं वास्तूच्या समोर बघतो आणि नॉर्थ आहे आणि संपूर्ण घर माझ्या राईट हँड साईडला आहे, तर त्या घराचा अप्रॉक्सिमेटली नॉर्थ वेस्ट हा एंट्रन्स असू शकतो. त्याच्यानंतर जर सेम कंडिशन मध्ये आजकाल बटरफ्लाय फ्लॅट सिस्टीम आली आहे, तर आपलं दोन्ही घर सिमेट्रिक असतं दोन्ही साईडला, तर ती नॉर्थ होऊ शकते. या डायरेक्शनचा आपण विचार करू शकतो. त्याचे टॉयलेट्स कुठे येतात, टॉयलेटची प्लेसमेंट्स काय आहेत. आपल्याला ईशान्यमध्ये देवघर करायचं असं आपण बऱ्याचदा सगळे ऐकतो, पण ती ईशान्य ही संपूर्ण वास्तूची ईशान्य असली पाहिजे. तो ती ईशान्य तिथे मिळती आहे का, तिथे आपण देवघराची कल्पना करू शकतो का. आपले जी मास्टर बेडरूम आहे ती साऊथ मध्ये, साऊथ वेस्ट मध्ये मिळती आहे का, जेणेकरून आपल्याला स्टॅबिलिटी चांगली मिळेल. या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. तो बऱ्याचदा फ्लोअर प्लॅन दिला जातो आणि फ्लोअर प्लॅन वरून आपण ह्या गोष्टी चेक करू शकतो. जर काही अडचण असेल तर आपण कुठल्याही निष्णात वास्तू कन्सल्टंटला दाखवून ते आपलं जे ड्रीम हाऊस आहे, आपल्या स्वप्नातलं घर आहे, ते आपण चूज करू शकतो.